रामोशी समाजाचा आजपर्यंत सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि इतर विरोधी पक्षांनी केवळ मतांसाठी वापर केल्याचा आरोप राष्ट्रीय परिवर्तन संघाचे राज्याध्यक्ष संजय नाना जाधव यांनी केलाय। दहिवडी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। मानखटाव विधानसभा मतदारसंघामध्ये बेरर रामोशी समाजाची एक लक्षणीय लोकसंख्या आहे। गेले अनेक वर्ष इथल्या राज्यकर्त्यांनी रामोशी समाजाचा फक्त वापरच केला। रामोशी समाजाच्या विकासाकडे कधीच लक्ष दिलं नाही, हे वारंवार लक्षात आलेलं आहे। याही वेळेस रामोशी समाजाचा वापर होताना दिसत आहे आणि त्या निमित्ताने मी आज या ठिकाणी पत्रकार परिषदेच्या ठिकाणी उपस्थित आहे। गेले 70 वर्ष झाले की आमच्या समाजाला लक्षणीय लोकसंख्या असून सुद्धा कधी सत्तेचा वाटा मिळालेला नाही। एक अपवाद बघितलं फक्त पंचायत समिती सदस्य एकदा झाले, परत कधीही जिल्हा परिषद सदस्य नाही, काही नाही। मला ह्या तुमच्या माध्यमातून एवढंच बोलायचंय की फक्त आमचा वापरच करणार आहे का तुम्ही? गेले 15 वर्षे इथल्या आमदारांना रामोशी समाज मतदान करतोय, पण ह्या आमदाराचं एकदाही रामोशी समाजासाठी विधानसभेमध्ये तोंड उघडलं गेलं नाही। एकदाही ह्या माणसांनी रामोशी समाजाचा प्रश्न विधानसभेत मांडला नाही। कधी त्यांच्या वाड्या वस्त्या रस्ते आम्ही बघतोय की अतिशय गलिच्छ आज ही अवस्था आहे। काल परवा इथं राष्ट्रवादीच्या एका नेत्याने मोठा मेळावा घेतला। मला वाटतं फक्त निवडणूक आल्यानंतरच राष्ट्रवादी रामोशी समाजाचं ध्यान करते। सगळ्यात जास्त नुकसान जर केलं असेल आमचं तर राष्ट्रवादी शरद पवार साहेबांनी केलं। एकदाही त्यांच्या मतदारसंघात उमेश नायकांचं हे असताना सुद्धा कधी त्याची भेट दिली नाही। म्हणून आम्ही खऱ्या ठिकाणी भाजपकडे गेल्या बारीनंही केलं, पण भाजपनं सुद्धा आम्हाला फसवलंच। फक्त एक मागणी पूर्ण केली, बाकीच्या मागण्या अशा आणून ठेवल्या। इथले आमदारांनी दहिवडी विभागामध्ये सगळ्यात जास्त तडीपार आमची लोक केली। इतर गुन्हेगार त्यांना दिसत नाहीत का? सगळे 2 नंबर धंदेवाल्याला आमदारांचा इथं अभय असताना आमच्याच लोकांवर कशी पडतीया? हा सगळा सावळा गोंधळ या ठिकाणी आहे। म्हणून मी या ठिकाणी नम्र विनंती करणार आहे समाजाला सुद्धा की यापुढे मतदान करताना समाजाने विचारपूर्वक केलं पाहिजे। आता ओबीसी आरक्षण तर गेलेलंच आहे आमचं, परंतु जर तुम्ही आता समाज अतिशय मतदानाच्या निमित्ताने उभा नाही राहिला तर समाजाला कुणीच विचारणार नाही। तर ह्या वेळेस मान खटाव विधानसभा मतदारसंघातील उमेदवार किंवा आमदार हा रामोशी समाजाने ठरवला पाहिजे। एकजुटीने रामोशी समाजाने मतदान केलं पाहिजे, एवढंच या निमित्ताने मी सांगतो। महामंडळाचा विषय सांगतो तुम्हाला। भाजपनं महामंडळ आमच्यासाठी केलं, 50 कोटी भाग भांडवल आणि वर्षाला फक्त 2.5 कोटी रुपये, त्यातला बी 1 कोटी रुपये कार्यालयीन खर्च आणि 1.5 कोटी रुपये तुम्हाला फक्त वेतनासाठी मिळणार आहेत। मला सांगा तुम्ही 1.5 कोटी रुपये मध्ये अख्ख्या महाराष्ट्राचा रामोशी समाज कसा विकास होणार? त्याचा ज्या कर्ज प्रकरणाच्या अटी आहेत अतिशय जाचक आहेत। तुमचा जामीनदार मागितलाय, जामीनदार रामोशी समाजाच्या गरीब माणसाला शासकीय कर्मचारी होऊ शकत नाही आणि त्या अर्थाने त्यांना कर्जही मिळू शकत नाही, अशी व्यवस्था केली। म्हणजे प्रकरण योजना तर केली, पण ती योजना तुम्हाला लागू मिळणार नाही अशी व्यवस्थाही करून ठेवली शासनाने। बेवडी येथील स्मारकाला 5 कोटी रुपये देतो म्हणले, त्यातला 1 नया रुपया आजपर्यंत मिळाला नाही। अशा अनेक भाजपनं सुद्धा आम्हाला फसवणूक आमची केलेली आहे आणि त्यामुळे समाजाने मतदान करताना ह्यावेळेस विचारपूर्वक केला पाहिजे। कुठेही बोलता कामा नये, 4 पैशाला कुठे बोलून मतदान करता कामा नये, अशी या तुमच्या निमित्ताने मी समाजाला विनंती करणार आहे। धन्यवाद।